मायनर एलिमेंट आणि कोफॅक्टर. दिसते का बोर्डवरचं? मला तर दिसते, तुम्हाला दिसते का? दिसते ना? ओके, ठीक आहे. आपण मायनर एलिमेंट आणि कोफॅक्टर घेतले होते. ओके, आणि याच्यावरूनच आपल्याला जो 12वीमध्ये आहे 8 मार्काचा क्वेश्चन आहे या युनिटवर. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघ अवघड काही नाही. ठीक आहे, मायनर एलिमेंट आणि कोफॅक्टर तुम्ही 11वीमध्ये काढले तेच बघा. थोडक्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊत आपण. ए इक्वल्स टू, समजा हे एक्झाम्पल आहे 1 2 3 4. आता याचे मायनर एलिमेंट काढायचे म्हणजे आपण का करतो या ठिकाणी? हा यम दिलेला आहे, यम म्हणजे आपण मायनर म्हणतो. ठीक आहे, आणि 1 1 1 1 म्हणजे काय? पहिला रो आणि पहिला कॉलम आपल्याला डिलीट करायचा असतो. हा पहिला रो पहिला कॉलम जर डिलीट केला आपला शिल्लक काय राहते या ठिकाणी? या ठिकाणी राहते 4. ओके, याला म्हणतो आपण मायनर एलिमेंट. त्यानंतर हा यम 1 2 पहिला रो आणि दुसरा कॉलम जर आपण डिलीट केला तर या ठिकाणी काय राहते शिल्लक? पहिला रो आणि दुसरा कॉलम डिलीट करायला या ठिकाणी हा 3. त्याच्यानंतर यम 2 1. ओके, हा दुसरा रो आणि पहिला कॉलम जर डिलीट केला आपण, दुसरा रो पहिला कॉलम, तर या ठिकाणी काय राहते शिल्लक? हे 2 आणि हे यम 2 2 इक्वल्स टू हा दुसरा रो दुसरा कॉलम जर डिलीट केला तर या ठिकाणी राहते 1. ओके, आपण कशाने इंडिकेट करतो? कॅपिटल ए लेटरने, A11. ओके, दॅट इज इक्वल्स टू फॉर्म्युला लिहितो आपण -1 टू दी पॉवर हे 1 + 1. या ठिकाणी जेवढे रो आणि कॉलम आहेत त्यांची काय करतो आपण या ठिकाणी ॲडिशन करतो इनटू M11 जे काही मायनर एलिमेंट आहे तो. ओके, M11 दॅट इज A11 इक्वल्स टू -1 टू दी पॉवर 1 + 1 किती झाले 2. M11 काय आहे बघा 4. या ठिकाणी आपण 4 लिहितो. त्याच्यानंतर हे A11 इक्वल्स टू -1 स्क्वेअर म्हणजे -1चा गुणाकार किती वेळेस आहे? -1 × -1 दॅट इज इक्वल्स टू मायनस मायनस काय होते? प्लस होते. ओके, म्हणजे इथे भेटलं 1 × 4 दॅट इज इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला? 4 भेटलं. ओके, त्याच्यानंतर A12 इक्वल्स टू -1 टू दी पॉवर हे 1 + 2. ओके, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं या ठिकाणी? शिफ्ट काय करायचं? A12 1 आणि 2 या दोघांचे ॲडिशन करायचे. A × M12 दॅट इज इक्वल्स टू -1 टू दी पॉवर 1 + 2 किती होते? 3. A × इथं M12 आपण काढलेला आहे 3. हा 3 दॅट इज इक्वल्स टू -1 किती वेळेस गुणाकार आहे -1चा? 3 वेळेस. -1 × -1 दॅट इज इक्वल्स आपल्याला काय भेटेल? मायनस × मायनस एक +1 भेटलं इंटू -1 दॅट इज इक्वल्स टू -1 भेटेल आपल्याला. ओके, इथं -1 आणि हे इंटू 3 दॅट इज इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला? -3. बघा A11 इक्वल्स टू मायनर एलिमेंट काय आहे बघा? 4 आहे. ओके, इथं 1 + 1 किती झालं? 2 झालं. 2 म्हणजे A1 नंबर आहे. ओके, समसंख्या आहे. जर समसंख्या असेल तर मायनर एलिमेंट जशाल तसं लिहून टाकायचं, काहीच बघायचं नाही. या ठिकाणी किती आहे? 4 A11. ओके, त्यानंतर बघा इथं हे A12 इक्वल्स टू या दोघांची बेरीज 1 + 2 किती होते? 3 होते. 3 कसा आहे? ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर काय करायचं? मायनस साईन लिहून टाकायचं, काहीच विचार करायचं नाही. हे जे आहे ते 1 2 इथे किती आहे? 3 म्हणजे इथे लिहून टाकायचं -3. त्याच्यानंतर A21. ओके, दुसरा रो पहिला कॉलम. ठीक आहे, M21 आपण काढले बघा या ठिकाणी किती आहे? 2. हे 2 + 1 किती होते? 3 होते. 3 सुद्धा काय आहे? ऑड नंबर आहे. ऑड नंबर असलं काय करायचं? साईन आपला मायनस घ्यायचं. ओके, म्हणजे बघा मायनर एलिमेंट काय आहे इथं? M21 2 आहे म्हणजे इथं लिहून टाकायचं डायरेक्ट -2, काहीच विचार करायचं नाही. ओके, त्यानंतर M22 हे A22 आपला कोफॅक्टर काढायचे. ठीक आहे, मग या ठिकाणी 2 + 2 काय होते? 4. 4 काय आहे? A1 नंबर आहे. A1 नंबर असेल तर जो कोफॅक्टर आहे सॉरी मायनर एलिमेंट आहे तो जसाच लिहून टाका. या ठिकाणी 1. हे झाले आपले कोफॅक्टर. काय अडचण आहे का याच्यामध्ये सांगा? एक्झाम्पल 1. if A equals to 2 2 4 3 2 2 4 3 then find A inverse by adjoint method.
then find A inverse by adjoint method. ओके, एक मिनिट हा, माईक चेंज करतो मी. आवाज येतोय ना? आता मला तुमचा आवाज येणार नाही का? तुम्हाला जर काही सांगायचं तर मेसेज करा किंवा आपण शेवटच्या सेशनमध्ये घेऊ, कारण मी माईक चेंज केलेला आहे, ब्लूटूथ नाही, आता ओनली माईक आहे. फक्त माझा आवाज तुम्हाला येईल बघा या ठिकाणी. ओके, रेकॉर्डिंग पण चालू आहे, तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. ओके, बघा या ठिकाणी मग सोल्युशनमध्ये आपला दिलेला आहे ए इक्वल्स टू 2 - 2 4 3. देन फाइंड, आपला काढायचं काय आहे? ए इनवर्स काढायचं आहे. मेथड कोणती आहे? ॲडजॉइंट मेथड. ॲडजॉइंट मेथड म्हणतो ज्याच्यामध्ये की आपला मायनर एलिमेंट काढायचे आहेत, को फॅक्टर काढायचे आहेत. ओके, मायनर आणि को फॅक्टर काढायचे आणि तेच फक्त आपला काय करायचंय? फॉर्म्युलेमध्ये लिहून ठेवायचे. आणि फॉर्म्युला काय आहे ॲडजॉइंट काढण्याचा? ॲडजॉइंट काढण्याचा फॉर्म्युला आहे ए इनवर्स इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इनटू ॲडजॉइंट ऑफ ए. फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ए इनवर्स इक्वल्स टू. ठीक आहे, म्हणजे आपला काढायचं काय आहे? एक डिटर्मिनंट काढायचं आहे आणि दुसरा ॲडजॉइंट काढायचं. ॲडजॉइंट काढायचं आहे म्हणजे मायनर एलिमेंट आणि को फॅक्टर फक्त काढायचे आहेत. बघा या ठिकाणी आपला दिलेला मॅट्रिक्स ए इक्वल्स टू 2 - 2 4 3. ओके, अगोदर आपण काय करतो या ठिकाणीचा डिटर्मिनंट काढून घेऊ. आपला डिटर्मिनंट लागणार आहे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू. डिटर्मिनंट काढायचं म्हणजे आपला काय करायचं? डेफिनेट व्हॅल्यू काढायचं, याची व्हॅल्यू काढायचं. ओके, 2 - 2 4 3. आपण 10वी मध्ये निश्चय सॉल्व केला आहे. ओके, जे मराठी मीडियम होते या दोघांचा गुणाकार करा. 2 × 3 किती झाला? हा 6. ओके, एका ब्रॅकेटमध्ये लिहूत आपण मायनस. या दोघांचा गुणाकार करा. 4 × -2 -8. दॅट इज इक्वल्स टू हे 6 मायनस मायनस काय होईल या ठिकाणी? प्लस होईल. हे +8 आणि दॅट इज इक्वल्स टू 8 + 6 किती झाले? 14. दॅट इज इक्वल्स टू हे 14. ओके, एक पार्ट झाला. आता आपला दुसरा पार्ट पाहिजे बघा. दुसरा पार्ट आहे मायनर एलिमेंट आणि को फॅक्टरचा. या ठिकाणी आपण मायनर एलिमेंट काढूत. M11 इक्वल्स टू M11 म्हणजे काय? पहिला रो आणि पहिला कॉलम आपला डिलीट करायचा आहे. बघा, हा पहिला रो आणि पहिला कॉलम डिलीट केला, राहिला या ठिकाणी शिल्लक 3. त्याच्यानंतर M12 हा पहिला रो आणि दुसरा कॉलम डिलीट केला, या ठिकाणी राहिला शिल्लक 4. त्याच्यानंतर M21 दुसरा रो आणि पहिला कॉलम. ओके, दुसरा रो आणि पहिला कॉलम डिलीट केला, राहिला या ठिकाणी शिल्लक -2. त्याच्यानंतर M22 इक्वल्स टू दुसरा रो दुसरा कॉलम, हा दुसरा रो आणि हा दुसरा कॉलम डिलीट केला, कारण ते शिल्लक या ठिकाणी 2. त्याच्यानंतर आपला काढायचे को फॅक्टर, याच्या समोरच लिहूत आपण A11 इक्वल्स टू. आता या ठिकाणी बघा फॉर्म्युला अजिबात ठेवायची गरज नाही, काहीच ठेवत बसायचं नाही. ओके, फॉर्म्युला कधी ठेवायचं? समजा क्वेश्चन जर मोठा असेल, ठीक आहे, तुम्हाला समजा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके, त्यावेळेस काय करायचं? इथं -1 हे 1 + 1 × M12 असं लिहून टाकायचं. मग समजा 2 मार्काचा क्वेश्चन असेल, कारण छोटा आहे हा. ओके, हा छोटा आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे, डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू करा, कारण तुम्हाला क्वेश्चन जे आहेत पुढचे सॉल्व करायचे, जास्त वेळ घालत बसायचं नाही. ओके, ज्यावेळेस तुमच्याकडे पूर्ण तुमचा झाला पेपर,
सर्व पेपर लिहायचा झाला त्यावेळेस वेळ घालत बस, आपण अगोदर वेळ घालायचा नाही. ओके बघा A11 इक्वल्स टू 1 + 1 किती झाले 2. 2 काय आहे इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर जर असेल तर मायनर एलिमेंटची जे व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ॲज इट इज लिहून टाकायची, काहीच बघायचं नाही. किती आहे 3, इथं 3 लिहून टाका. इथं A12 1 + 2 किती झालं 3 झालं. ओके 3 काय आहे ऑड नंबर आहे, विषम संख्या आहे. विषम संख्या असेल तर जो काही मायनर एलिमेंट आहे किती आहे 4 आहे. इथं काय लिहून टाकायचं -4 लिहायचं. त्याच्यानंतर A21 इक्वल्स टू इथं बघा 2 + 1 या दोघांची बेरीज किती झाली 3. 3 सुद्धा काय आहे ऑड नंबर आहे. इथं काय आहे मायनस आहे, मायनस मायनस इथं होईल हे प्लस. ओके फक्त जो मायनर एलिमेंट आहे त्याला काय करायचं मायनसने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे बघा मग या ठिकाणी A22 इक्वल्स टू 2 + 2 किती झाले 4 झाले. 4 इव्हन नंबर आहे. ओके इव्हन नंबर आहे जसंच लिहून टाका मायनर एलिमेंट. काय आहे मायनर एलिमेंट 2, हे 2 लिहून टाकायचं. तुम्हाला शॉर्टकट सांगितले आहे, जास्त स्टेप वाढवल्या नाही. ओके देन कोफॅक्टर. कोफॅक्टर ऑफ A इक्वल्स टू बघा A11 पहिला रो पहिल्या कॉलम्स ठिकाणी 3, A12 पहिला रो दुसऱ्या कॉलम्स ठिकाणी -4, A21 दुसरा रो पहिला कॉलम हे 2, A22 दुसरा रो दुसरा कॉलम हे 2. हे झाले कोफॅक्टर. ओके ॲडजॉइंट ऑफ A इक्वल्स टू ॲडजॉइंट म्हणजे काय करायचं बघा. हा जो दिलेला कोफॅक्टर आहे काढलेले हा पहिला रो पहिल्या कॉलम मध्ये लिहायचा. हे 3 -4 हा दुसरा रो दुसऱ्या कॉलम मध्ये 2 2 झालं. ठीक आहे A इनवर्स इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A दॅट इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय डिटर्मिनंटची किंमत लिहून टाका 14 इंटू ॲडजॉइंट ऑफ A किती आहे 3 2 -4 2. हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर A इनवर्स इक्वल्स टू. ओके जास्त या ठिकाणी आता मध्ये जे आहे ते 14 जे आहे आपला मल्टिप्लाय करता येते, पण कधी करायचं ज्या वेळेस त्या ठिकाणी मधल्या जे एलिमेंट सोबत काय होणार आहे हे डिलीट होणार आहे आणि तुम्हाला छोटी व्हॅल्यू भेटणार आहे त्यावेळेस. पण या ठिकाणी भेटणार आहे का नाही, काहीच भेटणार नाही. तर ॲज इट इज ठेवून द्या. हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर. If A equals to 2 -1 1 -1 2 -1 1 -1 2, find A inverse by adjoint method. Find A inverse by adjoint method. ओके adjoint या ठिकाणी बघा सोल्युशन मध्ये डिटर्मिनंट ऑफ A काढून घेऊ अगोदर आपण इक्वल्स टू 2 -1 1 -1 2 -1 1 -1 2 दॅट इज इक्वल्स टू ह्याला सिम्प्लिफाय करूत हे 2. ओके हे 2 आहे 2 वर उभी आणि आडवी लाईन जर ड्रॉ केली तर काय शिल्लक राहते इथं 2 -1 -1 2. दुसरा एलिमेंट आहे मायनस, मायनस इंटू मायनस प्लस होते. ओके आपण मायनस पहिले प्लस घेतो व्हॅल्यू या ठिकाणी, दुसरी मायनस घेतो, पण या ठिकाणी ऑलरेडी मायनस आहे. पण मायनस इंटू मायनस झालं प्लस 1. या 1 वर एक उभी आणि आडवी जर लाईन ड्रॉ केली आपण या 1 वर तर काय राहते शिल्लक -1 -1 -1 हे 1 2 1 2 प्लस 1. या 1 वर प्लस मायनस प्लस. ओके या 1 वर एक उभी आणि आडवी लाईन ड्रॉ केली आपण काय राहते शिल्लक -1 2 1 -1. याला सिम्प्लिफाय करूत आपण 2 या ठिकाणी 2 × 2 4. ओके
मायनस, या दोघांचा गुणाकार बघा मायनस इंटू मायनस प्लस, हे 1 प्लस 1, इथं बघा मायनस 1 इंटू 2 मायनस 2 मायनस, या दोघांचा गुणाकार मायनस 1 प्लस, या दोघांचा गुणाकार बघा मायनस 1 इंटू मायनस 1, इथं होईल प्लस 1 मायनस, या दोघांचा गुणाकार 1 इंटू 2 हे 2, दॅट इज इक्वल्स टू, आणि सॉल्व करते वेळेस घाई करू नका. ओके, हे 4 मायनस 1 इथं भेटला आपला 3 प्लस 1, इथं हे मायनस 2 मायनस मायनस प्लस 1 प्लस 1, इथं 1 मायनस 2, दॅट इज इक्वल्स टू 2 इंटू 3 6 प्लस 1, इथं बघा काय भेटते मायनस 2 प्लस 1, 2 मधून 1 गेला राहिला 1, पण मोठे साईन आहे मायनस, इथं मायनस 1 प्लस 1, इथं 1 मायनस 2, या ठिकाणी सुद्धा बघा 2 मधून 1 गेला, मोठं काय आहे मायनस 2 आहे म्हणून मायनस साईन मायनस 1, दॅट इज इक्वल्स टू हे 6 मायनस 1 मायनस 1 इंटू प्लस 1, ओके मायनस 1, इथं सुद्धा मायनस 1, दॅट इज इक्वल्स टू हे 6 मायनस 1 मायनस 2, 6 मधून 2 गेले राहिले किती 4, हे 4. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू किती भेटले आपल्याला 4 भेटले. ओके, आता याचे मायनर एलिमेंट बघा, m11 इक्वल्स टू पहिला रो आणि पहिला कॉलम जर आपण डिलीट केला, पहिला रो पहिला कॉलम डिलीट केला तर काय राहते शिल्लक इथं हे 2 मायनस 1 2. ओके, याला आपण नंतर सॉल्व करू, अगोदर लिहून घेऊ. m12 पहिला रो दुसरा कॉलम, हा पहिला रो दुसरा कॉलम बघा हे, आणि हे डिलीट केलं काय राहते शिल्लक इथं मायनस 1 1 2. त्याच्यानंतर m13 इक्वल्स टू बघा या ठिकाणी पहिला रो, हा पहिला रो आणि तिसरा कॉलम डिलीट केला काय राहते शिल्लक इथं मायनस 1 2 1 मायनस 1 1 मायनस 1. ओके, त्याच्यानंतर बघा m21 इक्वल्स टू दुसरा रो आणि पहिला कॉलम आपला डिलीट करायचा आहे, हा दुसरा रो आणि पहिला कॉलम, हा दुसरा रो डिलीट झाला आणि पहिला कॉलम काय राहते शिल्लक इथं मायनस 1 1 हा दुसरा रो आणि पहिला कॉलम. ओके, मायनस 1 2. m22 इक्वल्स टू बघा या ठिकाणी दुसरा रो आणि दुसरा कॉलम डिलीट करायचे. ओके, हां दुसरा रो दुसरा कॉलम, हा दुसरा रो हा दुसरा कॉलम डिलीट केला काय राहते बघा 2 1 हे 2 1. ओके, आणि हे 1 2. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा याला अगोदर सिम्प्लिफाय करून घेऊ. ठीक आहे, बघा इथं 2 इंटू 2 किती झाले 4, त्याच्यानंतर आपण साईन घेतो मायनस. ओके, हे मायनस 1 इंटू मायनस 1 हे प्लस 1. ओके, दॅट इज इक्वल्स टू हे 4 मायनस 1 इक्वल्स टू 3. m11 भेटला आपला 3. m12 बघा मायनस 1 इंटू 2 मायनस 2 मायनस हे 1 इंटू मायनस 1 मायनस 1 दॅट इज इक्वल्स टू मायनस 2 मायनस मायनस या ठिकाणी प्लस 1 दॅट इज इक्वल्स टू इथं 2 मधून 1 गेला राहिला 1 मायनस 1. त्याच्यानंतर m13 ओके, हे इथं मायनस इंटू मायनस हे प्लस 1 मायनस 1 इंटू 2 हे 2 दॅट इज इक्वल्स टू 1 मायनस 2 इज मायनस 1. त्याच्यानंतर बघा मायनस 1 इंटू 2 मायनस 2 मायनस मायनस 1 इंटू 1 हे मायनस 1 दॅट इज इक्वल्स टू याला सिम्प्लिफाय करूत आपण हे मायनस 2 मायनस मायनस गेट प्लस 1 दॅट इज इक्वल्स टू मायनस 1. त्याच्यानंतर m22 2 इंटू 2 हे 4 मायनस 1 इंटू 1 1 दॅट इज इक्वल्स टू 3. ओके, त्याच्यानंतर m23 इक्वल्स टू बघा आता दुसरा रो आणि तिसरा कॉलम आपल्याला डिलीट करायचा आहे. हा दुसरा रो आणि तिसरा कॉलम डिलीट केला तर काय राहते शिल्लक बघा इथं
हे 2 -1 आणि -1 2. त्याच्यानंतर M31 बघा तिसरा रो आणि पहिला कॉलम आहे, हा तिसरा रो म्हणजे हा डिलीट झाला आणि पहिला कॉलम हे आणि हे डिलीट झालं. राहिलं काय शिल्लक या ठिकाणी -1 1 -1 1 2 -1. त्याच्यानंतर M32 तिसरा रो आणि दुसरा कॉलम डिलीट करा. आता हा तिसरा रो आणि दुसरा कॉलम डिलीट झाला बघा. 2 1 -1 -1. ओके. त्याच्यानंतर लास्ट वन M33 = गडबड करायची नाही या ठिकाणी, ठीक आहे. हे बघा तिसरा रो तिसरा कॉलम इथं काय राहते बघा शिल्लक, हा तर डिलीट झालाय, हा सुद्धा डिलीट झाला, म्हणजे राहिलं काय ठिकाणी 2 -1 2 -1 आणि -1 2. ओके. याला आता सिम्प्लिफाय करूत आपण. 2 × 2 हे 4 -1 × -1 मायनस गेट प्लस हे 1 दॅट इज इक्वल्स टू 4 - 1 इज 3. त्याच्यानंतर -1 × -1 प्लस 1 मायनस 2 × 1 इज 2 दॅट इज इक्वल 2 मधून 1 गेला, राहिला 1, पण मोठे साईन काय आहे -1. इथं 2 × -1 हे -2 मायनस -1 × 1 -1. याला सिम्प्लिफाय करूत आपण. हे -2 मायनस गेट प्लस 1. ओके दॅट इज इक्वल्स टू -1. 2 मधून 1 गेला, ओके राहिला 1, पण मोठे साईन काय आहे मायनस. त्याच्यानंतर 2 × 2 4 मायनस गेट प्लस हे 1 दॅट इज इक्वल्स टू 4 - 1 इज. आता आपल्याला काढायचे को फॅक्टर. ओके. आता तुम्ही सांगा को फॅक्टर काय येतात ते. ओके याच ठिकाणी लिहितो मी बघा. A1 1. ओके A1 1 म्हणजे इथे जायचे आपला M11 1 + 1 की झाले 2 झाले. ओके 2 म्हणजे A1 नंबर आहे, या ठिकाणीचा एलिमेंट काय आलाय 3, तर या ठिकाणी 3 लिहून टाकायचं. विचार करत बसायचं जास्त. A12 पहिला रो दुसरा कॉलम 1 2 1 + 2 किती आहे 3. इथं बघा 1 2 -1 आहे, मायनस इंटू मायनस प्लस. ओके इथे लिहून टाकायचं +1. A13 1 + 3 किती झाले 4. 4 इवन नंबर आहे, म्हणजे जशाला तसं लिहायचं. ह्याचा जो मायनर एलिमेंट आलेला आहे तो जशाला तसा लिहून टाकायचा. 1 3 1 3 1 3 किती आलाय -1, हे जशाला तसं लिहून टाकायचं. याच्यामध्ये काहीच चेंज करायचा नाही. त्याच्यानंतर A21 2 1 बघा 2 1 2 + 1 किती झाले 3 झाले. 3 ऑड नंबर आहे. ओके 2 + 1 3 ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर काय करायचं या ठिकाणी साइन चेंज करायचं. 2 + 1 -1 आहे, मायनस इंटू मायनस प्लस, इथे लिहून टाकायचं +1. त्याच्यानंतर A22 = 2 + 2 किती झाले 4 झाले. ओके 4 हे 2 2 A1 नंबर आहे, जसा लिहून टाका. हे 3. त्याच्यानंतर A23 2 + 3 5 5 ऑड नंबर आहे. ओके 2 3 किती आले बघा. हे 2 3 किती आले 3 आले. तर इथं काय लिहायचं त्याला मायनसने मल्टिप्लाय करायचं, बाकी काही करायचं नाही. ओके इथं हे -3. A31 3 + 1 किती झाले 4 4 इवन नंबर आहे, समसंख्या आहे. समसंख्या असेल तर जसं तसं लिहून टाकायचं. 3 + 1 हे 3 1 किती आहे -1. हे -1 जशाला तसं लिहून टाका, याच्यामध्ये काही चेंज करू नका. A32 = 3 2 3 + 2 किती झाले 5 5 काय आहे ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर फक्त साईन चेंज करायची. -1 आहे, मायनसला मायनसने मल्टिप्लाय केलं, मायनस इंटू मायनस काय झालं प्लस, इथं लिहून टाकायचं 1 +1. लास्ट वन A33 3 + 3 किती झाले 6 6 काय आहे इवन नंबर आहे. इवन नंबर आहे तर जसाला तसं लिहून टाकायचं. बघा 3 3 किती आले 3 आले, इथे लिहून टाका 3. ओके देन आता आपलं हे सगळं काय करायचंय
A inverse equals to 1 divided by determinant of A into adjoint of A. ओके, adjoint काय बघा. ओके, या ठिकाणी लिहितो मी कोफॅक्टर ऑफ A इक्वल्स टू 1 1 दिसते, 1 1 च्या ठिकाणी लिहून टाका. 3 1 2 दिसते, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम इथं लिहून टाका. 1 पहिला रो तिसरा कॉलम, म्हणजे पहिल्या रो मध्ये हे 1 1 1 दिसते तुम्हाला, पहिल्या रो मध्ये आहेत. ओके, पहिल्या रो मध्ये पहिल्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी आणि तिसऱ्या ठिकाणी. ओके, हे लिहिलं -1. त्याच्यानंतर बघा इथं हे 2 2 2 दिसतंय, म्हणजे ह्या दुसऱ्या रो मध्ये आहेत. ओके, दुसऱ्या रो मध्ये आहेत, इथं 1 लिहून टाका. त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर -3. इथं हे तिसऱ्या रो मध्ये दिसतंय, इथं 3, हे 3 3 3 3 रो. ओके, तिसऱ्या रो मध्ये आहेत, तिसऱ्या रो मध्ये पहिल्या कॉलमच्या ठिकाणी, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलमच्या ठिकाणी. ठीक आहे, तर इथं -1, हे 1 आणि 3 हे झाले आपले कोफॅक्टर. आता याचा ॲडजॉइंट लिहायचं आपल्याचा. ॲडजॉइंट ऑफ A इक्वल्स टू, ॲडजॉइंट म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, रोचं कॉलमच चेंज करायचं, बाकी काही रेज नाही. पहिला रो पहिल्या कॉलममध्ये लिहून टाका 3 1 -1. हा दुसरा रो दुसऱ्या कॉलममध्ये लिहून टाका 1 3 -3. आणि हा तिसरा रो तिसऱ्या कॉलममध्ये लिहून टाका -1 1 3. चालेल. देन आता फॉर्म्युला ठेवून द्या. देअरफॉर A इनवर्स इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय डिटरमिनंट ऑफ A इंटू ॲडजॉइंट ऑफ A, दॅट इज इक्वल्स टू 1 डिवाइड बाय डिटरमिनंट ऑफ A ची व्हॅल्यू आलेली आहे 4. ॲडजॉइंट काय आलं बघा इथं, हा 3 1 -1 1 3 1 -1 -3 3. ओके, झालं. A इनवर्स इक्वल्स नंबर 1 आहे, फाइंड द कोफॅक्टर of the elements of the following matrices, of the following matrices. नंबर 1 आहे त्याच्यामध्ये -1 2 -3 4. सेकंड वन आहे -1 -1 2. त्याच्यानंतर -2 3 5 -2 0 -1. ओके, आता या ठिकाणी आपला विचारले काय बघा, क्वेश्चन मध्ये काय म्हणले, फाइंड द कोफॅक्टर्स. ओके, एक मिनिट, आपल्याला विचारलंय फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ द एलिमेंट ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स. फक्त आपल्याला या ठिकाणी कोफॅक्टर काढायचे. या ठिकाणी ॲडजॉइंट काढायची गरज नाही, डिटरमिनंट काढायची गरज नाही, काहीच नाही. फक्त काय काढा म्हणून सांगितलं, या ठिकाणी कोफॅक्टर काढा म्हणून सांगितले. म्हणजे मायनर एलिमेंट काढायचे आणि त्याचे कोफॅक्टर काढायचे आणि एका मॅट्रिक्समध्ये लिहून टाकायचं. बस हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन 2 ते 3 मार्काला विचारू शकतात. हा आणि हा MCQ मध्ये 2 मार्काला विचारू शकतात, अशा टाईपचे क्वेश्चन. ओके, बघा मग या ठिकाणी सोल्युशन मध्ये नंबर 1 -1 2 -3 4. ओके, आपल्याला काय काढायचे, जे कोफॅक्टर काढायचे. कोफॅक्टर काढायचं म्हणजे आपल्या याचे मायनर एलिमेंट काढावं लागतं अगोदर. ठीक आहे, तर मायनर एलिमेंट M11 पहिला रो पहिला कॉलम. बघा शॉर्टकट कसे आहे, हा झड तयार होतो असा, इथला एलिमेंट घ्यायचा, दुसरा तिसरा आणि चौथा, बाकी काहीच करत बसायचं नाही. ओके, शॉर्ट ज्यावेळेस तुमचे CETचे किंवा JEEचे क्वेश्चन असतात त्यावेळेस जास्त वेळ घालत बसायचं नाही, वर हे करून ते करून काहीच करायची गरज नाही. ओके, डायरेक्ट लिहून टाकायचं. बघा हा 4 मी या ठिकाणी लिहून दाखवतो. M12 हे M21 आणि M22. ओके, 4 हे -3 हे 2 आणि -1. किती वेळ लागतो तुम्हाला हे करण्यासाठी? 5 सेकंद. ओके, ठीक आहे. झड जसा तर इथं 4 -3 2 1
अशा टाईपमध्ये घेऊन टाकायचं. M11 पहिला रो पहिला कॉलम डिलीट केला 4 राहिलं, पहिला रो दुसरा कॉलम पहिला रो दुसरा कॉलम डिलीट केला राहिलं इथं -3. नंतर दुसरा रो पहिला कॉलम हा दुसरा रो पहिला कॉलम डिलीट केला इथं राहिलं 2 आणि लास्ट दुसरा रो दुसरा कॉलम दुसरा रो आणि दुसरा कॉलम डिलीट केला राहिलं या ठिकाणी -1. याचे को फॅक्टर A11 = ओके काय येतात 1 + 1 किती झालं 2 झालं. 2 इव्हन नंबर आहे तिथं लिहून टाका डायरेक्ट. आता 4 इथं A12 = इथं किती येईल +3 कारण 1 + 2 काय आहे 3 काय आहे ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर फक्त साईन चेंज करायची. इथं -3 इथं +3. ओके इथं 2 + 1 हे बघा A21 2 + 1 3 ऑल्सो 3 इज ऑड नंबर. ऑड नंबर असेल तर फक्त साईन चेंज करायचं. 2 आहे इथे येईल -2. A22 = इथे किती आहे -1 आहे जशाला तसं येईल हे. ओके इव्हन नंबर असेल तर. ऑड नंबर असेल तर फक्त काय होईल त्या ठिकाणी साईन जे आहे ते चेंज होईल. आता याला सॉल्व्ह करूत आपण. ह्याचे आपलं मायनर एलिमेंट काढायचे आहेत. ओके M11 = आता बघा आता हे तुम्ही लिहिलं तरी चालते किंवा नाही तर डायरेक्ट जरी सॉल्व्ह केलं तरी चालते. ठीक आहे तरी पण आपण जास्त स्टेप वाढवू 1-2 स्टेप. ठीक आहे बघा पहिला रो पहिला कॉलम हे 3 5 0 -1 M12 पहिला रो दुसरा कॉलम पहिला रो हा पहिला रो आणि दुसरा कॉलम शिल्लक करायला येते -2 5 -2 -1 M13 हा 1 आणि 3 -2 3 -2 0 M21 2 दुसरा रो आणि पहिला कॉलम -1 2 0 -1. ओके त्याच्यानंतर M22 दुसरा रो दुसरा कॉलम 1 2 -2 -1. लिहिते वेळेस मिस्टेक करू नका या ठिकाणी. M23 हे जर मिस्टेक झाले तर तुमचे पूर्णच्या पूर्ण मार्क्स जातात. ओके व्यवस्थित वेळ लागू द्या काही हरकत नाही. ठीक आहे 2 3 हा दुसरा रो आणि तिसरा कॉलम हा दुसरा रो तिसरा कॉलम 1 -1 -2 0 M31 तिसरा रो पहिला कॉलम राहिला या ठिकाणी -1 2 3 5 M32 तिसरा रो आणि दुसरा कॉलम डिलीट करायचा आपला. हा तिसरा रो आणि दुसरा कॉलम 1 2 -2 5 ओके आणि लास्ट M33 = दिसते ना. ओके M33 हा तिसरा रो तिसरा कॉलम डिलीट केला राहिला या ठिकाणी हे 1 -1